वेलकम फ्रेंड्स. अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. बघताय मी एकदम फ्रेश मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आज आपण ह्याचे पकोडे करणार आहोत. तर चला सुरू करूया रेसिपी. मिरच्या चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. आता ह्याच्यातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्यात. तर आता आपण ह्याच्या बिया काढून घेऊयात. ह्याला मधोमध चिरून ह्याच्या बिया आपण आता काढून घेणार आहोत. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, मी या सगळ्या मिरच्यांच्या आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. तर या सर्व मिरच्यांना आपल्याला आता मधोमध कापून घ्यायचं आहे. असं ह्याचे दोन भाग, जेवढी आपल्याला पकोडे करायचे आहेत तेवढ्या साईजचे आपल्याला त्यांना कट करून घ्यायचं आहे. नंतर त्याला आपण 10 मिनटं मीठ लावून आपण ठेवणार आहोत. तर चला सुरू करूया रेसिपी. तर बघताय फ्रेंड्स, मी या बारीक बारीक त्याला कट करून घेतलं आहे. आणि आता मी याच्यात मी मीठ टाकतो आणि याला आपल्याला 10 मिनटं याच्यात छान त्याला असंच ठेवायचं आहे. मिठाचं कोटिंग करून त्याला पाणी सुटतं नंतर आणि त्याची टेस्टही बदलली जाते. आता आपण याचं बॅटर्न तयार करून घेऊया. कोटिंग ह्याला असंच आपल्याला 10 मिनटं आता ठेवायचं आहे. फ्रेंड्स, कोटिंगसाठी मी हे एक वाटीभर बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यात आपण आता टाकूया हळद, त्याच्यानंतर धना पावडर, त्याच्यानंतर ओवा, थोडं किंचित मीठ टाकणार होतो कारण की आपण मीठ ऑलरेडी मिरच्याला लावलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये मिरची आणि लसूण यांची पेस्ट, ती पण टाकून घेऊया. थोडं तिखट टाकून घेऊया. आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. थोडा सोडा पण याच्यात ॲड करून घेऊया. आपल्याला हे बॅटर्न जास्त घट्ट करायचं नाही आहे, त्यामुळं थोडं थोडं पाणी टाकतच आपण त्याला मिक्स करणार आहोत. बघत राहा अकूज किचन. बघा फ्रेंड्स, या प्रकारे त्याचे कोटिंग झालं पाहिजे. त्याची थिकनेस बघा कसा आहे तो. एवढं बाकी आहे. थोडं किंचित टाकू पाणी आपण, जास्त नाही. आता बस इनफ. जास्त पातळ झालं ना तर मग ते मिरचीला लागत नाही ते. एवढं थिकनेस त्याची खूप झालेली आहे. बस इनफ. आता याला आपण 10 मिनटं सेट होण्यासाठी ठेवून देऊ. नंतर मग ह्याच्यात आपण मिरची बुडवून लगेच आपण तळायला सुरुवात करूया आपले पकोडे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपलं कोटिंग तयार आहे. मिरच्याही आपण आता घेतलेल्या आहेत आणि मी आमची पारंपरिक कढई ठेवलेली आहे गॅसवर. तेलही आहे. ते तेल तापलं की आपण आता आपले पकोडे तळायला सुरुवात करूया. आता मी याच्यात मिरच्या ॲड करून घेतो आणि याला चांगलं कोटिंग करून घेऊया आपण असं सगळीकडनं मिरचीला, म्हणजे आपल्याला तळायला खूप सोपं जाईल. ते एकदा नक्की करून बघा. ही रेसिपी खूप छान आहे. लागले आता व्यवस्थित कोटिंग. आता आपण लगेच तळून घेऊया. तेल झालेलं आहे गरम. एक पकोडा आपण सोडून बघूया. होतंय तेल गरम. असेच सगळे पकोडे आपण तयार करून घेणार आहोत. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स,
आपले मिरची पकोडे आता चांगले तळले चाललेले आहेत. दोन्ही बाजूने याला चांगलं डीप फ्राय आपण करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, फायनली आपली मिरची पकोडे रेसिपी रेडी टू ईट. एकदा नक्की करून बघा. खूप छान रेसिपी आहे, घरातल्या सगळ्यांना आवडेल. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की आम्ही आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन. थँक्यू.